आज आपण बोलतोय एका ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक संवेदनशील विषयावर. दुर्गाडी किल्ला, कल्याण शहराचं अभिमानस्थान. इतिहास सांगतो की 1657 पर्यंत हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. पण शिवाजी महाराजांनी या कल्याण प्रांताचं महत्त्व ओळखून आदिलशहाचा पराभव केला आणि कल्याण स्वराज्यात सामील केलं. भौगोलिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या भागात महाराजांनी किल्ला उभारला आणि इथंच आरमाराचीही स्थापना झाली होती. किल्ल्याच्या बांधणीवेळी मिळालेली संपत्ती महाराजांनी दुर्गादेवीचा आशीर्वाद मानली आणि तिथं दुर्गादेवीचं मंदिर बांधलं गेलं, ज्याचं नाव दुर्गाडी किल्ला. कालांतरानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी इथे नवरात्र उत्सव सुरू केला. लाखो भाविक नवरात्रात देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे जाऊ लागले. मात्र दुसरीकडे मजलिस ए मुशालिनी ट्रस्टने या ठिकाणी एक ईदगाह असल्याचा दावा केला आणि ही जागा वक्फ बोर्डाकडे द्यावी अशी याचिका 1970 साली कल्याण न्यायालयात दाखल झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली. या समितीच्या अहवालानुसार डाव्या बाजूला मुस्लिम समाजाला नमाजासाठी जागा आणि उजव्या बाजूला हिंदू समाजाला मंदिर उभारण्यासाठी जागा देण्यात यावी असा तोडगा काढण्यात आला. 22 मार्च 1973 हा मुद्दा विधानसभेत मांडला गेला. तत्कालीन महसूल मंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी सांगितलं, या वस्तूवर पुरावा आहे की ते दुर्गादेवीचं मंदिर आहे. तरीही न्यायालयीन निर्णय आजही प्रलंबित आहे आणि 1980च्या दशकापासून ईदच्या दिवशी मंदिरात हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते. मंदिराची घंटा देखील त्या दिवशी बांधून ठेवली जाते. असं सांगितलं जातं की तेढ निर्माण होऊ नये म्हणून हे केलं जातं. पण हा प्रश्न विचारायलाच हवा, जर मंदिराच्या ऐतिहासिकतेवर कोणतंही दुमत नसेल तर श्रद्धेचा अधिकार फक्त एका दिवशी का कमी होतो? या न्यायाविरुद्ध आवाज दिला तो आनंद दिघे साहेबांनी. त्यांनी 1986 साली घंटानाद आंदोलन सुरू केलं. ईदच्या दिवशी मंदिर पायथ्याशी आरती आणि हजारो शिवसैनिकांचा निर्धार इथे असायचा आणि ती परंपरा आजही सुरू आहे. आणि आज 2025 मध्ये हीच मागणी पुन्हा एकदा आवाज बनून समोर. आज कल्याणमध्ये पुन्हा एकदा आंदोलन झालं. जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख निलेश शिंदे, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण पूर्वेचे आमदार राजेश मोरे, अरविंद मोरे आणि महिला जिल्हा संपर्क संघटक कविता गावण चौधरी, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांनी आई भवानी शक्ती दे, दुर्गाडी किल्ल्याला मुक्ती दे अशा घोषणा दिल्या. शांततेत सुरू झालेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. पण एक गोष्ट अधोरेखित होते की लोकांच्या मनात अजूनही श्रद्धा, अस्मिता आणि न्यायाची भावना जिवंत आहे. मित्रांनो, हा प्रश्न कोणाच्याही श्रद्धेच्या विरोधात नाही. हा प्रश्न सर्व धर्मियांना समान न्याय मिळवण्याचा आहे. सार्वजनिक जागा ही सगळ्यांचीच असते आणि तीच समतेची भावना टिकवून ठेवणं हीच खरी लोकशाही आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.